द ग्रेटेस्ट इंडियन मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधींनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय निवडण्याचा आपला प्रयत्न आहे. या प्रयत्नात तुम्ही सहभागी होणार आहात. ब्रेक पूर्वी आपण संगीत क्षेत्राबद्दल विचार केला. आता आपण विचार करणार आहोत साहित्य आणि इतर कलांबाबत. 4 नावं आपल्या समोर आहेत. मी पहिल्यांदा साहित्याविषयी बोलणार आहे. 2 नावं साहित्यिकांची आहेत, आर के नारायण आणि अमर्त्य सेन. आणि त्यानंतर 2 चित्रकार आहेत, मकबूल फिदा हुसेन आणि व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण. धनेश्वर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आर के नारायण आणि अमर्त्य सेन ही 2 नावं, त्याबद्दल तुमची दृष्टी काय आणि या पलीकडे जाऊन काही नावं यात असायला हवी होती का? अमर्त्य सेन यांच्या नावाबद्दल काही वादच होऊ शकत नाही, कारण इतकी वर्ष आपल्याकडे वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ झाले, होऊन गेले गांधींनंतरच्या काळामध्ये. पण अमर्त्य सेन ज्या उंचीला पोचले त्या उंचीला जागतिक पातळीवरती कोणी पोचलं नाही, जसं मी रविशंकरांबद्दल म्हटलं तसं. आणि विशेषतः 1980च्या दशकाच्या आसपास जेव्हा एकूण भांडवलदारी जगामध्ये गरिबांविषयीचा कळवळा संपलेला होता, गरिबीविषयीची कणव संपलेली होती आणि एकूण बाजाराच्या अर्थव्यवस्थेचं संबंध वर्चस्व अर्थशास्त्रावरती जेव्हा होतं, अशा वेळी अमर्त्य सेन पुढे आले. त्यांचा विचार पुढे आला दुष्काळासंबंधी. एकूण काहीतरी म्हणजे गरिबी दूर करायला पाहिजे, दुष्काळ नष्ट व्हायला पाहिजेत, गरिबांचं मानवी दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे, हा जो विचार पुढे आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायदा कमवण्याच्या स्पर्धेमध्ये आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असं त्यांनी सांगितलं. अत्यंत महत्वाचं आहे. तर त्यामुळे अमर्त्य सेन यांच्या नावाबद्दल मला काही वादच होऊ शकत नाही. माझ्या मते निर्विवाद असं एक नाव त्यांचं आहे आणि त्यांनी नोबेल पारितोषिक पण त्यांना मिळालं. आर के नारायण यांच्याबद्दल मी म्हणेन की ते चांगलेच लेखक होते आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा भारतीय माणसं इंग्रजीमध्ये ज्यांनी लिहायला सुरुवात केली होती, अशी जी पिढी होती, त्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्या आधी मुल्कराज आनंद आणि आणखीन काही होते. परंतु आर के नारायण यांच्या संबंध लेखनामध्ये जो एक निरागसपणा होता, त्यांच्या लेखनातली जी काही पात्र होती किंवा ते सगळं विश्व होतं, मला ते वाचताना नेहमी व्यंकटेश माडगूळकरांच्या मांडेशी माणसाची आठवण होती. बरोबर. तर असं सर्व विश्व त्यांनी त्यांच्या परिसरातलं ते जागतिक पातळीवरती आणलं आणि ती त्यांचं योगदान आहे त्यांचं, आणि त्याबद्दल त्यांची निवड योग्य आहे. परंतु त्यांच्याशिवाय महाश्वेता देवी हे एक नाव आहे, अनंतमूर्ती आहेत, शिवराम कारंथ आहेत किंवा खुशवंत सिंग आहेत आणि त्यानंतर विक्रम सेठ किंवा ही नावं सुद्धा येऊ शकतात. म्हणजे या भारतीय लेखकांचा पण विचार व्हायला हवा होता. नक्कीच. मुकुंद संगोराम, तुमचं काय म्हणणं आहे या 2 साहित्यिकांबद्दल, आर के नारायण आणि अमर्त्य सेन? आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा, आणखी कोणी भारतीय भाषातले साहित्यिक हवे होते असं तुम्हाला वाटतंय का? जसं आता धनेश्वरांनी इतर 2-3 नावं घेतली की अनंतमूर्ती आहेत किंवा महाश्वेता देवी आहेत, पण टागोरांचंही त्याच धर्तीचं, त्याच तोडीचं, त्याच पद्धतीचं लेखन असताना टागोरांचंही नाव या यादीत असायला हरकत नव्हती. ज्या टागोरांच्या हाताखाली अमर्त्य सेन शिकले आणि ज्या टागोरांनी अमर्त्य सेनांना मानवता नावाचा एक गुण शिकवला, जो गुण त्यांच्या लेखनात सातत्यानं ओघवता पद्धतीनं प्रवाहित झाला, त्या टागोरांचे नाव या यादीत असायला हवं होतं असं मला वाटतं. टागोरही असायला हवे होते. पण मी चित्रकारांकडे वळतो, हुसेन आणि लक्ष्मण. धनेश्वर, काय सांगाल? हुसेन हे फारच मोठे चित्रकार ठरले शेवटी, कारण एक जो अतिशय गरीब अशा पंढरपूरच्या एका खेड्यामध्ये जन्मलेला एक मनुष्य हळूहळू जागतिक स्तरावर जाऊन पोहोचला आणि त्यांच्या या संबंध चित्रकलेमध्ये त्यांच्या रेषेचं जे काही महत्व आहे, त्याचं रेषेतून आकार निर्माण करणं आणि एक कलाकृती निर्माण करणं, या बाबतीत ते फारच मोठे होते. आणि जो काही प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप त्यांच्या बरोबर इतर जण होते, गायतोंडे होते, मोहन सामंत होते, त्याच्यानंतर कृष्ण खन्ना होते, या सर्वांनी एक संबंध क्रांतिकारक अशी दृष्टी संबंध दिली चित्रकारितेच्या जगताला. त्या काळात सुजा होते, फ्रान्सिस न्यूटन सुजा, नंतर रजा होते. तर हुसेन हे पुढे इतके मोठे मोठे होत गेले की त्यांनी संबंध आपल्या आसपासचं जे विश्व होतं त्या विश्वाला तर त्यांनी चित्ररूप दिलंच, पण त्याशिवाय आपल्या मिथ्यकथांमध्ये, आणि त्या केवळ हिंदू मिथ्यकथा नव्हेत पण इस्लाम मधल्या सुद्धा, त्यांच्या ह्याच्यात तो घोडा नेहमी येतो. तो दुलदुल नावाचा जो घोडा आहे, तो करबलाच्या लढाईमध्ये हुसेन हा जो मोहम्मद पैगंबराचा नातू होता त्याचा घोडा,
तर तो घोडा काय येतो, तर त्या घोड्याचं त्यांनी ते संबंध चित्रमय रूप दिलेलं आहे. आणि रामायणावरची त्यांची फारच सुंदर चित्र आहेत. आता पुढे जी काय वादविवाद त्यांच्या चित्रांभोवती जो निर्माण झाला तो अत्यंत दुर्दैवी होता. परंतु हुसेन हे जागतिक स्तरावर पोचले आणि हुसेन यांच्यामुळे, जसं रविशंकरांमुळे संगीत कला, तशी हुसेन यांच्यामुळे आपली चित्रकला, हुसेन, सुजा, रजा यांच्यामुळे जागतिक स्तरावर पोचली. आणि तय्यब मेहतांचं तुम्ही बघताच की किती किती कोट्यावधी डॉलर्सने त्यांची चित्र विकली जात आहेत आज. त्यामुळे हुसेन हे ज्याला आपण पायाभूत असं काम करणारे पायोनियर म्हणू असे आहेतच. आणि लक्ष्मण? आर.के. लक्ष्मण यांच्या बाबतीत तर काही वादच नाही. म्हणजे त्यांची रेषा ही जितकी चांगली तितकीच त्यांची कॅप्शन किंवा जे काही संदेश असायचा कार्टून बरोबर तो अतिशय समर्पक आणि चांगला असायचा. कधी कधी असं वाटायचं की त्याची जी कॅप्शन आहे ते अधिक चांगले आहे आणि रेषा तर आहेच म्हणजे. आणि त्यांचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दिवस उजाडण्यात त्यांचं एक विशेष स्थान आहे. प्रश्नच नाही, यात काहीच प्रश्न नाही. आणि लोक डेव्हिड लोच्या कार्टूनची, त्यांच्या कार्टूनची तुलना करायचे. संगोराम, या दोघांबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला या दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं साम्य जाणवतं. साम्य अशा अर्थानं की या दोघांच्याही अभिव्यक्तीमध्ये विचाराला फार प्राधान्य आहे. मला एम एफ हुसेन यांचं जे वैशिष्ट्य वाटतं ते एम एफ हुसेन हे नुसती आपल्याला दिसणारी चित्र काढत नव्हते. आपल्या आसपास घडणाऱ्या घटना त्यांना चित्रात आणायच्या होत्या आणि त्या आणताना त्यांनी चित्राची जी मूळ भाषा होती तिची कित्येक वेळा मोडतोड केली. त्यामुळे आपल्याला ती चित्र समजत नाहीत असं वाटायला लागतं. म्हणजे रंगाचा वापर असेल, रेषांचा वापर असेल, रंगलेपनाची पद्धत असेल, रंगाचे चित्रांचे विषय असतील, या सगळ्या पातळीवर एम एफ हुसेन यांनी एक वेगळी शैली निर्माण केली. आणि मला असं वाटतं की ही शैली निर्माण करणं, जसं संगीतात घराणं निर्माण करणं असतं, तशी एक स्वतःची शैली, स्वतःच्या नावाचा एक ब्रँड तयार करणं हे एम एफ हुसेन यांना करता आलं. आणि ते ज्या कारणासाठी गाजले त्याच्यापेक्षा खरं तर ते त्यांच्या चित्रकलेसाठी गाजायला हवे होते. आणि खरं म्हणायचं तर चित्रकलेच्या जगात ते त्याच कारणासाठी गाजत राहिले. सामान्य माणसांसाठी ते इतर त्यांच्या अन्य गोष्टींसाठी, म्हणजे त्यांचे चित्रपट असतील, त्यांच्या आजूबाजूला जमा झालेल्या अनेक मिथकं असतील आणि त्यांच्या वादग्रस्त गोष्टींबद्दल असतील, पण चित्रकार म्हणून एम एफ हुसेन यांचं वेगळेपण आणि मोठेपण हे आपण नाकारण्याचा मुद्दाच येत नाही, जगानंच ते मान्य केलेलं आहे. आर.के. लक्ष्मण यांच्याबद्दल बोलायचं तर निखिल वागळे, तुम्हाला, आपण दोघंही जर्नलिझम मधले आहोत. जर्नलिझम मध्ये असं एक सांगतात की एक चित्र 100 शब्द बोलतं. मला लहानपणापासून असं जाणवतं की आर.के. लक्ष्मण यांचं एक छोटंसं चित्र 500 शब्द बोलतं. आणि ते 500 शब्द इतके नर्म विनोदी शैलीत असले तरी तेवढेच बोचरे असतात. आणि सांगायचं असतं ते विचारांच्या पातळीवरचं असतं, केवळ तुम्हाला गुदगुल्या करून हसवायचं नसतं. काहीतरी नवीन सांगायचंय, तुमच्या मनात एक नवीन विचाराचं पिल्लू सोडून द्यायचंय. आणि त्या निमित्तानं सामान्यातला सामान्य वाचक ते छोटंसं पॉकेट कार्टून असेल नाही तर मोठं कार्टून असेल, ते पाहून मनात विचार करायला प्रवृत्त होतो. आणि हे माझ्या दृष्टीनं आर.के. लक्ष्मण यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. अतिशय साध्या साध्या विषयात, साध्या साध्या प्रश्नांचं चित्रण करताना आर.के. लक्ष्मण यांनी तुमच्या माझ्या मनातले भाव इतके अचूकपणे टिपले. आणि ते टिपण्यासाठी त्यांनी एक कॉमन मॅन नावाचं एक अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व निर्माण केलं. जसं त्यांचे बंधूच आर.के. नारायण यांनी एक मालगुडी डेज हे कल्पनेतलं वास्तव होतं, प्रत्यक्षात तसं गाव आहे. अगदी बरोबर आहे संगोराम. दोन भाऊ याच्यामध्ये आहेत, दोन भाऊ आर.के. नारायण आणि आर.के. लक्ष्मण. भाऊ हे या यादीचं वैशिष्ट्य आहे. अगदी 50 जणांच्या यादीमध्ये 2 भाऊ आहे. आणि असं या दोघांच्याच बाबतीत झालेलं आहे. पण मला सांगा, या 4 नावातलं एक नाव निवडायचं असेल तर तुम्ही कोणाचं निवडाल? मी आर.के. लक्ष्मणचं निवडून, पत्रकार असल्यामुळे असेल कदाचित. तुम्ही आर.के. लक्ष्मणचं निवडाल. धनेश्वर, तुम्ही कोणाचं निवडाल? मला वाटतं मी अमर्त्य सेनांचं निवडेल. धनेश्वर अमर्त्य सेनांना निवडतायत. तिथे मुकुंद संगोराम आर.के. लक्ष्मण यांना निवडतायत. तुम्हालाही तुमचा पर्याय निवडायचा आहे, पण तुम्ही मत कसं देऊ शकता ते पहा. मत देण्यासाठी लॉग ऑन करा www.thegreatestindian.in. पुन्हा ऐका, www.thegreatestindian.in. किंवा प्रत्येक नावासमोर एक फोन नंबर आहे, त्या फोन नंबरवर फोन लावा, मिस कॉल द्या. तुम्हाला उत्तर येईल की तुमचं मत आम्ही नोंदून घेतलंय. याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला मत दिलं असा होतो. विसरू नका मत द्यायला. तुम्हाला 1 जुलैपर्यंत 10 जण निवडायचे आहेत आणि 1 जुलै नंतर मतदानाच्या दुसऱ्या फेरीमध्ये या 10 जणांतून 1 जण महात्मा गांधी नंतरचा सर्वोत्तम एक भारतीय निवडायचा आहे,
जो आपण 15 ऑगस्टला जाहीर करणार आहोत. पुन्हा भेटूया उद्या. पाहत राहा फक्त IBN लोकमत.